पाहिजे, वेळप्रसंगी त्यांना समज दिली पाहिजे, वेळप्रसंगी रुलिंग दिलं पाहिजे. हे तर असं झालं की ते बोलून राहिले बस तुम्ही बोलत राहा, सभा चालत राहील आणि शेवटी सभेचं पाखडलं हाती काय सापडलं असं होणार आहे. नाही असं नाही. ऐका तुम्ही, सभा जी आहे इथे आपण सदस्यांना संरक्षण दिलं पाहिजे. सदस्य जेव्हा इथे बोलतात, पोटतिडकीने बोलून राहिले, आपले मुद्दे मांडून राहिले, सभापती म्हणून आपलं कर्तव्य आहे त्यांना सभागृह की आप समझिए ना, सभागृह का जितना भी बोलना है हम समझ रहे हैं ना भावना. मैं मैडम से वही चर्चा कर रहा हूँ. आखिरी में हम आपको दे रहे हैं सभी के बारे में. आपको अभी सुनिए, वो भाई साहब वहां से बोल रहे थे कि वहां पर कुछ 25 ही लोग लगे हैं. उसके ऊपर सभागृह में क्या हुआ? कुछ नहीं हुआ. वो हमारे गट नेता बोल रहे हैं ताइडे साहब कि भाई इसमें कुछ अटी शर्ती रह गई है, उसको सुधारना पड़ेगा. उसके ऊपर क्या हुआ? कुछ नहीं हुआ. तो यहाँ पर क्या सब आके चर्चा करेंगे और बैठ के चले जाएंगे? या कचौरिया खाने के लिए थोड़ी आए हैं सभागृह में लोग. सभापती कारवाई करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आपण हे मांडावे ना. ये अगर संरक्षण आप इस सभागृह के सदस्यों को नहीं देंगे तो कुछ नहीं होगा. आप ये बात समझ लीजिए. माननीय सभागृह नेता, आपण स्वतः महापौर राहिले आहे. माझी गोष्ट आहे का, आजही जर समजा आपण प्रशासनाला जर संरक्षण देणार असाल तर मग सभा तरी कशाला भरवायच्या? माझा सरळ मुद्दा आहे. आपण याच्यावर बोललं पाहिजे. मिलिंद भाऊच्या सूचनेला माझं अनुमोदन आहे. मिलिंद भाऊच्या सूचनेला माझं अनुमोदन आहे. जर आपण हे सगळं लोकांचं, नगरसेवकांचं ऐकत आहात, याच्यावर शेवटी तरी किमान तुम्ही कडक निर्देश द्यावे. जर कडक निर्देश दिले नाही तर होळी आहे. महापौर साहेब, एक मिनिट, होळी आहे. जर कडक निर्देश जर या सभागृहामध्ये आज मिळाले नाही तर मी संपूर्ण करारनामा जाळून टाकील, याची होळी करेल. सभापती महोदय, अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषयावर आजचा हा आमसभा सुरू आहे आणि प्रत्येक सदस्याला आपण वेळेनुसार या ठिकाणी बोलवायची संधी देत आहे. त्यांनी जे पॉईंट या ठिकाणी मांडलेले आहेत, ज्या सूचना मांडलेल्या आहेत, त्या सूचना आपले अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपल्यालाही शक्य झालं आपणही नोट कराव्या आणि जेव्हा या सगळ्या चर्चेचं उत्तर प्रशासनातर्फे देईल तर त्याची नोंद सुद्धा झाली पाहिजे. या अनुषंगाने आपण प्रशासनाला निर्देश द्यावे.